नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्याची गुन्हेगारी आणि बीड जिल्हा हा चांगला तितकाच आहे तर दुप्पट हा बदनाम सुद्धा तितकाच आहे. आता तुम्ही म्हणता कसं काय कसा एवढा बदनाम आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये बारकाईन जर बघितलं, जिल्हा परिषदची आज दुरावस्था आहे. शिक्षकाचा स्टाफ नाही. एका वर्गाला म्हणजे पहिली आणि दुसरीच्या वर्गाला एक शिक्षक आहे. शिक्षकाची इथं टंचाई आहे. बेरोजगारीची तर काही सांगायचीच नाही आहे. गुन्हेगारीचं प्रमाण सांगायचं जर झालं तर बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाणाचं जे मूळ जे आहे ते इथली राजकारणी आणि दुसरं असणारं पोलीस खातं. आता तुम्ही म्हणता कसं काय, तर बीड जिल्ह्यामध्ये रोजगारी तर नाहीच नाही. आणि ही जी तरुण मुलं जी आहेत, तुम्ही एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, आमच्या बीड जिल्ह्यामधले कुठलाही ग्रामीण भागाला एखादा नेता यायचं जर म्हणला तर दारू मटणावरीच भरपूर गर्दी असते. जवळपास खर्च हे ते अमुक तमुक आमचा येणारे आमदार येणारे हे ते कुत्र्यावानी पळते. आणि आमच्याच बाजूला नगर जिल्हा आहे. कुठलाही लोकप्रतिनिधी येऊ द्या, माणसं फार कमी असतात. तसं बीड जिल्ह्यामध्ये जास्त पब्लिक असतं. आणि गुन्हेगारी जर सांगायचं झालं तर हीच गुन्हेगारी जी आहे हे लोकप्रतिनिधी पाळतात. आणि त्याला खतपाणी थोडेफार पैसे, उद्या काही जरी गुन्हा जरी केला तर नेते लोक त्याला वाचवतात. ते 100% पोलीस स्टेशनला नेते लोकांचा फोन जातो आणि ही गुन्हेगारी इथून खरी वळण घेते. तर इथं रोजगार तर नाहीच नाही, जी कुठले MIDC नाही किंवा काही नाही आहे. आज ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर ऊसतोड कामगारांची जी मुलाची जी शाळा ज्या असतात किंवा जे हॉस्टेल जे असतात, आज डुप्लिकेट बिलं काढून तिथं म्हणजे भले त्या शाळेत नसू द्या, पण डुप्लिकेट बिलं काढून त्या संस्थेतून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो. कशामधून? जे ऊसतोड कामगारांची जी मुलं आहेत, जे हॉस्टेलला जे असतात मुलं मुली, तिथं त्यांना तर काही व्यवस्थित भेटत नाही, साफसफाई नसते, जेवण व्यवस्थित नसतं, काहीच नसतं. लाखो रुपयांची बिलं उचलल्या जातात. त्याचं मध्ये 2-3 बातम्यासुद्धा आल्या होत्या. मी त्या आधारे बोलतो आहे. आणि बीड जिल्ह्याचं तुम्हाला खरं जर सांगायचं झालं, इतिहास फार मोठा आहे. बीड जिल्हा म्हणजे कुठलंही संकट जरी असलं तर टाळण्याचं म्हणजे लढण्याची शक्यता, म्हणजे लढणारी तरुण इथं वर्गही जास्त आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये अजून एक सांगायचं जर झालं तर जातीपातीचं राजकारण भरपूर केलं जातं. तर ह्या जातीपातीमध्ये काय होतं माहिती का, सर्वसामान्यांचं जे असतं यांचं नुकसान होतं. जात काय करते? जात तुमचा विकास करत नाही मित्रांनो. जात तुमचा विकास करत नाही. विकास कोण करतं? शासन, आमदार, खासदार हे तुमचा विकास करतं. पण काय जातं माहिती का, बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजली जाते. इथल्या तरुणांचा विचार घ्या. आणि दुसरी गोष्ट, इथले जे रस्ते जे आहेत हे टोटल 2 नंबर धंदेचे चालतात. रस्ते व्यवस्थित होतच नाही. आज रस्ता केला, एक पाऊस झाला का झाले त्याला खड्डेच खड्डे होतात. म्हणजे अशी वस्तुस्थिती आहे. बीड जिल्हा जर सुधारायचं जर असेल, खरोखर गुन्हेगारी जर मुक्त करायचं जर असेल, तर इथं जे सरकार जे आहे हे भाजपचं आहे. पण याच्यामध्ये खरंच SP जिल्हा अधिकारी आहे आणि हे स्ट्रॉंग असले पाहिजेत. गुन्हेगारीचं अजिबात चलून देणारे नसले पाहिजेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी चांगलं जर लक्ष जर घातलं तर बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी निस्त नाबूद होईन, सांगायचीच गरज नाही आहे. घुले असेल, संतोष देशमुख असेल, बरेचसे बीड जिल्ह्यामध्ये मुंडेंचं जे प्रकरण असेल, हे सगळं झिरो होईल. पण होत नाही. गृहमंत्र्याला काही घेणं देणंच नाही आहे. गृहमंत्र्याला जर घेणं देणं जर असतं, त्याला जर वाटलं जर असतं की बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी जर थांबवायची जर असेल, तर तुकाराम मुंडेसारखा कलेक्टर हा बीड जिल्ह्याला दिला पाहिजे. आणि SP एक चांगला कडक दिला पाहिजे. बीड जिल्ह्यामधली 100% गुन्हेगारी संपन. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये 100% कळवा.